तालीम जाम झालेली आहे. संभाजी कडके सरपंच यांचं सर्वप्रथम वाढदिवसा आपल्या मोठवाड्यापूर सरपंचाच्या वतीनं शुभेच्छा देतो. सगळे बोलायचं म्हणजे काय, आता मी आता 2 महिने झाले मी इथं आलो नाही का. मग त्यांचं आधी मी ऐकून होतो नाही का, त्यांचं कार्यकाळ म्हणजे पोरांसाठी काय करतात काय नाही. म्हणजे कमी दिवसात म्हणजे चांगलं म्हणजे 100-125 पोरं करणं म्हणजे कोणाची कामं नाही का. ती पण एका गावात 100-125 पोरं म्हणणं, तेवढी पोर जमा करणं म्हणजे ही कोणाची कामं नाही. पैसा माणसाचं भरपूर, माणसाकडे भरपूर पैसा आहे काय काय करत, पण ती पैसा कुठं खर्च करावा, त्या पैशाचं रूपांतर कुठं कशात करावं ही म्हणजे शिकावं ती सरपंचांकडून. कारण मी यायच्या आधी मी सरपंचाने एकदा भेटलो होतं. सरपंच म्हणजे असा विषय आपल्याला तालीम वस्तात होते. आता 4-5 महिने झाले तालीम वस्तात होते, मग तुम्ही येऊ शकताय का. मग काय होतं, मी पण ते सारखे पोरांना शिकवत होतो नाही का. त्यामुळे मला तिथून काही येत नव्हतं नाही का. नंतर तिथून मी पोरांचं आणि पालकांचं ज्या तालुक्याची मालक आहे त्यांचं कंटिन्यू करत राहिल्यामुळं ती काय म्हणते की आपल्याला तालीम करायचं. मग चालते म्हणलं काय अडचण नाही. मग मी दुसरीकडे जातो. मग सर मला 4-5 ठिकाणी मला ऑफर होते. जो माझे नॅशनल गडे आहेत 15-16 गडे आहेत मागच्या त्याची, म्हणजे मला 7 सरपंचाशी फक्त एकदा बसलो होतो मी आज हॉटेलमध्ये. त्यांचं बोलण्याची पद्धत, पोरांविषयी आवड म्हणजे पैलवानविषयी आवड म्हणजे ही कोणाची आवडी येत नाही. ज्यांना त्याच्यात म्हणजे त्यात रुजलेले असतात त्यांना त्या गोष्टीचं महत्व माहीत असते, तीच त्या माणसाला त्या पैलवानीचं किंवा तालमीविषयी महत्व माहीत असतात. मग सरपंच ते ऐकल्यानंतर मग मी अचानक ठरवलं की आपल्याला जाऊन तिथं नाही का. मग तेव्हा मी इथं आल्यानंतर पोरण मग 7-8 पोर येत होते आधी. मग सरपंचाने प्रत्येक पालकांची गाडी घेतल्या पोरांशी संवाद साधल्या. म्हणजे प्रत्येक पालकाच्या घरी जाणं आणि पोरांशी संवाद साधणं म्हणजे ही कोणाची आजकाल आता सगळ्या घरातलं भावाचं पोरलं जर असलं तर कोण म्हणत नाही की तू तालमीत जा, पण त्यांची फक्त गावाची लाळ आहे पोरांविषयी. म्हणजे आपल्या गावातली पोरं काढावा, तालमीतली पोरं चांगली बनावा, म्हणजे पोरनं काहीतरी वेगळ्या दिशा मिळावं म्हणून त्यांचा प्रयत्न आहे. कारण मी त्यांच्यावर 2-3 प्रत्येक पालकांशी संपर्क साधलं. कारण आता की प्रत्येक घरावर गेले मग खूप म्हणजे पोरं वाढले नाही का. 40-45 पोरं आता कंटिन्यू येतात नाही का संध्याकाळचं. म्हणजे ही नियत कोणाकडे नसतात. ज्याची दानत चांगल्या प्रकारे असतात, खर्च कुठं करावा, दानत कुठं द्यावी, म्हणजे एका दान कुठं करावा ही ज्याला कळते त्याला कळते. ही तालीम म्हणजे सोपी नाही. याला जो एक पोरं काढायचं म्हणलं तर कमीत कमी 15-16 वर्ष तपश्चर्या करायला लागते तो पोरं काढतात. आणि कमी दिवसात म्हणजे 100-125 पोरं करणं म्हणजे कोणाची कामं नाही. मग तरी पण त्या सरपंचाचं ताळमेळ बघून मी आलेलो आहे. मी आता पेमेंटचं कधी त्यांना बोललेलं नाही काय नाही. म्हणजे तीच त्यांची म्हणाली की आपल्याला चला. मी म्हणायचो काय तुम्हाला जावं वाटत तुम्हाला जाऊ किंवा जाऊ करा. मी पोरांना सुद्धा आतापर्यंत कोणत्याच पोराला विचारा मी म्हणलो का म्हणजे तुम्ही फी जमा करा किंवा फी द्या. मला पण त्यांना जसं आवड आहे ना पैलवानची, मी पण गरीबातूनच आलेलो आहे आणि मला पण त्याची आवड आहे ना. मी लहानपणापासून त्या क्षेत्रात आहे, मला माहिती म्हणजे पैलवानकीचं कसं असतं काय असतं. मग तेव्हा ह्या पोरांकडे बघून मला पण वाटतं की यांना कुठतरी चांगलं मार्गदर्शन सरपंच देत्या. म्हणजे ही मार्गदर्शन कोण देणार नाही, जी सरपंच देतात ना यांना. म्हणजे यांना सुविधा असू द्या, आता लाईटीचं कमी स्वतःच्या पदार लाईट वगैरे सगळीकडे नाही का पूर्ण होती, बाथरूमचं वगैरे सगळं एवढं सिस्टीम टाकली. आता 15 दिवसाची मॅट येणार तालमीला. म्हणजे ही कोणाकडे नाही. आणि या गावातल्या माणसांना आता नाही कळणार, ज्या दिवशी हा माणूस काम करायची म्हणजे थांबल तेव्हा त्याला कळेल की याचं महत्व काय. आता मला सांगा, आता प्रत्येक घरात पोरं पैलवान झालं तर तो सुशिक्षित झालंच ना. त्याला 2 गोष्टी बाहेरची कळणार, बाहेर दुनियामध्ये काय ती त्या पोरांना कळणार. मग त्यानंतर त्यांची थोडंफार सुधारणा काय होणार ना. काय होतं, ही स्वतः सरपंचाचं मोठेपणासाठी नाही, ही तुमची गाव सुधारावं म्हणून त्यांचं एक प्लॅन आहे, त्यांचं एक नियोजन आहे. मी बघतोय की काय होतंय बाबा तो तालीम चालू त्याचं नाव दे. मला सांगा त्याचं काय नाव होणार आहे त्यांचं सरपंचाचं. उद्या मला ही पोरं काढल्यानंतर आता उद्या ही एखाद्या नॅशनलला गेलं, इंटरनॅशनल झालं, आता ती म्हणणार आहे का बाबा मा एवढं नॅशनल इंटरनॅशनल झालेलं आहे, मला याच्यातून सरकारी नोकरी भेटली, सरपंचाला याच्यातून हातभार लावा. ही कोणी करू शकतो, देणार आहे का, कोणी देणार नाही.
पण त्यांचं मन मोकळेपणाने त्यांना काय होत की ही पोरं घडले पाहिजे, ही सुधारले पाहिजे, ही त्यांची नियत आहे. कारण ही नियत कोणाकडे नसतात. याच्यात सरपंचाचं नाव नाही, ही तुमच्या गावाचं नाव, याच्यात तुमच्या आईवडिलांचं नाव होणार आहे. त्यामुळे तुम्ही ना ते माझं एक चांगलंय की बाबा तुम्ही रोज येणं, व्यवस्थित मनापासून या, चांगलं काढा. माझं जेवढं काय देत तेवढं मी त्यांना 100% मी द्यायचा प्रयत्न करणारच आहे. माझ्याकडून काय काय पडलं, काय म्हणजे शिकवण्यात तुम्ही सरपंचाला बोलू शकता किंवा तुम्ही मला सांगू शकता की तुमच्या म्हणून हे काही पडते. कारण काय होते माझ्यात आता मी म्हणतो ना, एखादा किती चांगले नाही असू द्या, किती एवढं देणार नाही, पण मी तुम्हाला तेवढं देऊ शकतोय. कारण मी इथं ज्या दौड शिकवायला असतो नवीनच, त्यावेळेस एकदम म्हणजे पोरं लंगोट सुद्धा बांधते नव्हतं, असे पोर होते. त्या 8 पोरं जिल्ह्याला पहिल्याच वर्षी मी बसवले होते, म्हणजे 6 महिन्यात फक्त, बरं का. म्हणजे ही पोरं तर चांगलीच आहे. फक्त यांचं काय होतंय, तुम्ही दर सोड करताय, कधी आज 2 दिवस येत आहे, तिसऱ्या दिवशी अंग थोड त्रास झाली की येत नाही. म्हणजे असं करू नका. तुम्ही रोज या, रोज चांगलं काहीतरी वेगळं काहीतरी भेटल, या आशेने तुम्ही येत राहिलं की तुमचं बदल आपोआपच घडत राहणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सरपंचासारखं माणूस भेटलेला आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी पडल असं मला वाटत नाही. कारण काय होतं, ह्या अशी माणसं दानशूर कवचित एखादा असतात. सगळ्यात असं दानशूर पण नसतं. प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक पालकांना म्हणणं की मी बदाम देतो पोराला, मग तुम्हाला जे आता मी स्वतः त्यांच्याबरोबर 2-3 दिवस फिरत होतो. प्रत्येक घर जायचे, बाबा आता याच्या घरी गेले, पोरांना पाठवा, तिथे केळी का असेल बदाम असेल, गावात जाऊ मला फोन करा, त्यांना मी सांगेन त्यांचे बदाम किंवा केळी त्यांना देत. मी प्रत्येक रोज म्हणलं तर त्यांना महिन्याला काय लागेल तेवढं पोरा घे. म्हणजे कोणाचा मला सांगा 500 रुपये कोण कोणाला देऊ शकते का? मग बदामाची किंमत काय 800 रुपये किलो आहे आज. मग महिन्याला कमीत कमी 2 किलो पोरांना बदाम लागते, प्लस केळी. मग एवढं कोण बोलणार सांगा ना, कोण बोलणार आहे? घरातला माणूस सुद्धा बोलू शकत नाही. मग त्यांचं दृष्टिकोन चांगल्यापैकी, पण लोकांचं कसं असतं म्हणजे पागवायचं वेगळंच नाही का. म्हणजे त्यांचं नाव काहीच नाही. आता मला माहिती, आता मी त्या क्षेत्रात लहानपणापासून आहे, मी 5वी पासून पहिल्या क्षेत्रात आहे. मग मला माहिती मोठेपणा काही नाही. त्यांचं फक्त त्याच्यात की एक प्रेम आहे, एक आपुलकी, एक आवड आहे. त्यामुळे त्यांना वाटतं की पोरं काढा, आपले पोरं सुधरावा, या दृष्टिकोनी ती बघत यात. त्यामुळे तुम्ही पण पालकांनी मला असं पालकांना पण असं म्हणायचं की बाबा तुम्ही पण गैरसमज मनात घेऊन पोरांना म्हणजे असं घरी ठेवू नका. रोजची रोज पोरं पाठवा, पोरं घडवा, चांगलं करा. तुम्हाला असं मोलाचा माणूस कधी भेटणार नाही. आणि आम्ही सचिनला मी बोलतोय, सचिन माझा संघ असतोय, मी काय सचिनला स्ट्रगल सांगतो, असं माणूस मी माझ्या लाईफ मध्ये बघितलं नाही. मी बस आता बबनदादा 5 मध्ये येत ना, त्यांच्यापाशी लहानपणापासून आहे, ती मला दत्तक पण घेतलेली. म्हणजे माझं सगळं खर्च ती करीत होते. कारण मी मोठ्या सगळ्यांच्यात राहिलेलो आहे. कारण कसं असतं, ज्याच्या पैसे फायदा आहे ती बघत यात. पण सरपंचाचा आता या पोराकडून काय फायदा सांगा बरं. मग ह्यांच्या घरी जाणं काय त्यांना बरं, त्यांचं पोरं ती बाहेर टाकू शकत नाही का? पण कसं असतं, त्यांना काय वाटतं आपल्या पोराबरोबर बाकीची पोरं घडले पाहिजे, बाकीचे चांगले झाले पाहिजे, ही त्यांचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे काय होतं, ही माणसाच्या किती खोट्यावधी जर माणूस असला ना, तुम्हाला ही सल्ले देणार नाही किंवा तुमच्या त्यांच्याकडून जी थोडंफार हातभार लावायची ती लावणार नाही. एवढी मोठी तालीम आहे, ती पण एवढे वाढत, ती एवढी मोठी तालीम. आमची तर जवळजवळ 20-25 पोरं स्टेटला मिळेल तरी आमच्या गावात अजून तालीम नाही. म्हणजे काय की ह्यांची आहे ना ताळमळ. मग तुम्ही त्यांच्यासाठी मनन ती केलं पाहिजे. पण तुम्ही एवढंच करा की तुमच्यातून एखादं नॅशनल इंटरनॅशनल झालं, त्यांच्या मनाला समाधान वाटणार आहे. तुम्ही त्यांना काही देणार नाही आणि तुमच्याकडून त्यांना काहीच अपेक्षा नाही. फक्त अपेक्षा काय की यातली पोरं सुधारले पाहिजे, पाटस गावातली पोरं सुधारले पाहिजे, त्यांची चांगलं कसं होईल, त्यांचा फक्त तेवढं दृष्टिकोन आहे. कारण मी त्यांच्याशी 2-3 संपर्क साधल्यामुळे मी आलोय. नाहीतर मी पुढं मला 4-5 ठिकाणी मला ऑफर आहे, ती पण 30-35 रुपये मी ताब्यात उभं राहिलोय. मी बजरंगबली समोर आहे, मला 25-30-35 हजार पेमेंट देत होते प्रत्येक ठिकाणी. पण मी ह्या माणसासाठी आलो नाही. आणि मला असं पोरं कधी म्हणजे मला जर पोरं असलो काय फायदा, पण मी तर मला असं वाटत होतं. पण आता यायला लागल्यात, कारण तुम्ही पण रोज या. आणि सरपंचाचं ही बात कधी विसरू नका. त्यांनी जी आपल्यासाठी करतायत, आपल्या पोरांसाठी जी केलेली, त्याचं कधी तुम्ही बोलूच तर त्याचं जाणीव विसरू नका. तेवढंच मला बोलायचंय.